विजय दिवस के अवसर पर प्रबोधन कला मंच एवं जय हिंद जन जागृति प्रतिष्ठान की तरफ से भारतीय सैनिकों द्वारा 1971 में पाकिस्तान से युद्ध कर बांग्लादेश को स्वतंत्र कराया था। इस युद्ध के 50 वर्ष पूर्ण होने पर भारतीय शूरवीरों के सम्मान में विजय दिवस कार्यक्रम का आयोजन प्रबोधन ठाकरे नाट्यगृह बोरीवली में किया गया था, जिसमें वीर माता ज्योति रानी युद्ध के शहीद सैनिकों की पत्नियों को सम्मानित किया गया। इस मौके पर युद्ध में लड़ते हुए घायल हुए वीर सैनिक सूबेदार संतोष राणे, पैरा कमांडो मधुसूदन सुर्वे, नायक दीपचंद का सम्मान किया गया। कार्यक्रम में मुख्य अतिथि शिवसेना उपनेता एवं महाराज सभापति विनोद घोसालकर तथा संवाद लेखक दिलीप शुक्ला, मुंबई बैंक के संचालक अभिषेक घोसालकर, जय हिंद जन जागृति प्रतिष्ठान अध्यक्ष जयवंत राउत सहित भारी संख्या में गणमान्य लोग उपस्थित थे। मैं नायक दीपचंद, आप लोगों ने भी सुना है, सर ने भी बोला है, तो ये मांगे रियल है, क्योंकि हम जीवन में कुछ न कुछ करना चाहिए। आज मैं अभी आप पूछ ही रहे हो, तो जैसे शहीदों के लिए हर जगह प्रोग्राम होते हैं, मगर जो दिव्यांग सैनिक हमारे जैसे हो जाते हैं उनके लिए कोई प्रोग्राम नहीं होता है। तो मैं आप लोगों के माध्यम से एक और ये बोलता हूँ कि भाई शहीदों के साथ साथ हम लोगों को भी मत भूलिए, क्योंकि हम आपके सामने जीते जागते घूम फिर रहे हैं। हमारे लिए भी आप लोगों के अंदर उतना ही उद्धार होना चाहिए जितना कि शहीदों के लिए। उनको तो एक कुर्बानी दी है, उनकी कुर्बानी को हम भी नतमस्तक हैं, हम भी सत नमन करते हैं। मगर जो हम लोग क्यों इंतजार करते हैं कि कब हम भी शहीद होंगे, कब आप हमारे पुतले बनाओगे। पुतले कौन देखने आएगा? आज सामने पुतले खड़े, उनको आप इज्जत करिए। ये अपने आप को जगाने वाली चीजें हैं। आज आपके सामने सैनिक रहते हैं, हम लोग क्यों इंतजार करते हैं? आज छत्रपति शिवाजी महाराज को जब राज्याभिषेक हो रहा था तो हम लोगों ने नहीं होने दिया था, और जब उनकी शहादत होगी तो आज हम लोग देखिए हर घर में उनकी मूर्ति रखी हुई है। तो ऐसे ही हमारे हर सैनिक छत्रपति शिवाजी महाराज हैं। तो हम क्यों इंतजार करते हैं उस चीज का? हमें पुरखों ने क्या सिखाया था, लेकिन उस चीज को हम नहीं सीख रहे। आज हमारे सामने एक खुला ग्राउंड है, आज हमारे सामने हीरोज खड़े हुए हैं, फिर भी हम उनको नहीं मानते हैं। और जो ये संकल्प जो ध्यान में आई सर ने जो बोला है, क्योंकि बाकी संस्थाएं हर चीज के लिए है, वृद्धाश्रम है, सिविलियंस के लिए बहुत कुछ है, कुछ सैनिकों की दिक्कत आ जाती है। जैसे मेरी एक कंडीशन थी, तो जयवंत रावत जी जब मेरे से बात कर रहे थे तो मुझे देख करके उनके दिमाग में ये बात आई कि दीपचंद जी कुछ न कुछ सैनिकों के लिए जरूर होना चाहिए, आपका क्या विचार है? मैंने बोला सर मेरा तो हमेशा से ही तात्पर्य है कि सैनिकों के लिए कुछ न कुछ जरूर होना चाहिए। आज सर से जैसे मैंने बात किया, कभी कभी हमारे साथ भी ऐसा हो सकता है कि हमारे बच्चे भी हमें बाहर निकाल दें। पेंशन तो मिलती है, हमें पेंशन भी खोज सकते हैं। आजकल बच्चों ने क्या किया, लोन ले लिया, भाई दिया, और लोन मैंने उतारना पड़ेगा, तो पेंशन से कई ऐसे केस हमारे सामने आए हैं। तो इस चीज को देखते हुए सभी देशवासियों से आज यही अनुरोध किया कि भाई ये चीजें साथ साथ में अगर हमने रियल में कुछ सैनिकों के लिए ऐसा आश्रम बना दें कि जिसको रहने के लिए कोई जगह ना हो, और वो तब तक अपना टाइम पास करे जब तक वो जिंदा है। ये उनका अधिकार ये रहेगा कि जब तक वो जिंदा है, उसकी बीवी जिंदा है, ऐसा नहीं हो कि कल उनके आश्रम के ऊपर उनके बच्चे कब्जा करने लग जाए, उनका कोई योगदान नहीं रहेगा। ये स्पष्ट शब्दों में है, क्योंकि कई आदमियों को गलत मैसेज आता है कि चलो भाई अगर हमारे लिए बंगला दे दिया तो बाप को मिल गया, बेटे कब्जा कर लेंगे। ऐसा ये चीजें नहीं होनी चाहिए। और सभी ने आज ये भारी मात्रा में ये बोला है, सर ने भी बोला है, मेरी भी यही तमन्ना थी कि 10 नहीं तो 5-5 आदमी, एक मीडियम क्लास का बंदा 5 आदमी भी लेके आएगा। जैसे मैं हूं, मेरी भले ही कंडीशन ऐसी हो, आज मुझे 35,000 पगार मिल रही है, मगर हर मंथ में 1,000 रुपये अपने डिसेबल सोल्जर और मेरे वीर परिवारों के लिए आज भी रखता हूं। जब मैं ये काम कर सकता हूं तो आप लोगों से मेरी यही अनुरोध है कि हम लोग कुछ कर सकते हैं अपने लिए। तो कितना भी रोते रहेंगे ना, मैं आपको कसम से बता रहा हूं, पैसे के अंदर मुझे देखिए आप, पैसा कुछ भी नहीं है, लेकिन मैं आज भी खुश हूं ना। तो मैं क्यों खुश हूं? क्योंकि मेरे दिन में हमेशा चलती रहती है बातें कि कभी भी कुछ भी करना है तो दूसरों के लिए कुछ करिए, हमेशा कर्ण भी करना है तो दूसरों के लिए कुछ करिए। हमेशा कर्ण की तरह आप सोचिए ना कि दुर्योधन की तरह कि मैं लूट को शूट करके राजा बन जाऊं, ये बन जाऊं। नहीं, कर्ण की तरह दानवीर बनिए। अगर आपने देश के लिए कुछ करना है तो दूसरों के लिए, इस मातृभूमि, इस कर्म भूमि के लिए आप करके जाइए। अगर आपके पास कोई रास्ता नहीं है तो हमारे पास बहुत से ऐसे, मेरे पास में दिव्यांग सैनिक है, वीर माताएं हैं, आप ग्राउंड में काम करिए। जैसे सर से मैं 4 साल पहले मिला था तो भावना कुछ अलग थी कि नहीं यार, लेकिन जब इनसे धीरे धीरे नजदीकी आई तो विचार बदले कि नहीं यार, हर आदमी एक जैसा नहीं होता। इनकी सोच हमारे प्रति बहुत अच्छी है, और आज इन्होंने खुद भी कबूल किया कि नहीं ये काम हम लोग जल्द से जल्द शुरुआत करेंगे। आपने स्वर्गीय जनरल बिपिन रावत जी के नाम पर भी कुछ करने की बात? हाँ, बिपिन रावत जी के नाम से ही मैं चाहता हूँ कि क्योंकि देखो पहले सीडीएस से थे तो उनको हमने कैसे यादों में रखना है। आज हम लोग हर चीजों का नामकरण कर देते हैं, आज भी हमारे शहीदों की स्मारकें नहीं है। वैसे ही मैं चाहता हूँ कि ये संकल्प आश्रम जो हम लोग करना चाहते हैं, वो पहले जो सीडीएस थे हमारे, मेरे बहुत करीबी थे, मेरा घरेलू संबंध था। आज मुझे कारगिल योद्धा बोलने वाले वही एक सीडीएस साहब थे, उन्होंने मेरे को पर्सनल कॉन्ट्रैक्ट भी दिया हुआ था कि
मिसाइल मैन बोलते थे मेरे को कभी भी कोई दिक्कत आती है तो आप कभी भी बिला संपर्क करिए। तो मैं चाहता हूं कि मैं पहल क्यों नहीं करूंगी, जब मेरे इतने क्लोज थे तो मैं चाहता हूं कि इस संकुलन आश्रम की उन्हीं के नाम से पहल हो। और ये पूरे देश के थे, मेरे अकेले के नहीं थे, पूरे देश के लिए थे। और हमारे एक प्राउड की बात होनी चाहिए मुंबई वासियों के लिए नहीं, पूरे देशवासियों के लिए कि उनके नाम से कोई हम लोग ये शुरुआत करना चाह रहे हैं। ठीक. आज विजय दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी पॅरा कमांडो मधुसूदन सुर्वे, शौर्य चक्र. मला 11 गोळ्या लागलेल्या आहेत आणि माझा डावा पाय संपूर्ण गुडघ्यापासून निकामा आहे. दुसऱ्या पायामध्ये रॉड आहे आणि पोटातल्या सर्व आतड्या काढून ते आता आर्टिफिशियल आहेत. मी देशवासियांना सांगू इच्छितो की आजचा जो विजय आहे तो विजय ज्या योद्ध्याने लढला, 93,000 पाकिस्तानी सैनिकांना गुडघ्यावरती टेकून त्यांचे हत्यार खाली ठेवून आज आपण त्यांच्यावरती विजय मिळवला. विजयच नाही मिळवला तर 2 तुकडे झाले देशाचे आणि बांगलादेश नवीन देश तयार झाला. त्याच्यासाठी आणि जे शहीद झाले, जे वीरगतीला प्राप्त झाले, जे विकलांग झाले, त्यांच्या सगळ्यासाठी मी त्यांना श्रद्धांजली देतो. आणि आज जनजागृती प्रतिष्ठान आणि प्रबोधन कला मंच यांचं आज एक नवीन संगोपन आहे त्यांच्यासाठी की सैनिकांसाठी वृद्ध अवस्थेमध्ये असल्याच्या नंतर त्यांना काहीतरी घर, कारण वयोवृद्ध झाल्याच्या नंतर माझ्यासारखी विकलांग व्यक्ती जर असेल तर त्यांना जर मुलाने जर काढलं बाहेर तर मग त्यांनी करायचं काय. तर त्यांच्यासाठी घोसाळकर साहेब किंवा जनजागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत राऊत साहेब यांनी एक मनशा ठेवली आहे. संपूर्ण देशाची सगळेजण त्याच्यासाठी मदत करू शकतात की सैनिकांसाठी आपण काय करू शकतो. तर सैनिकांसाठी फक्त जर तुम्ही जर घराची जर व्यवस्था जर आपल्या माध्यमातून जर होत असेल तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही यांना भरभरून साथ द्या. आणि आजचा जो हा दिवस आहे विजय दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वीर नारी, वीर पती, वीर पत्नी आणि शहीद झालेले, वीरगतीला प्राप्त झालेल्या सगळ्यांना माझे कोटी कोटी नमन. जय हिंद. मला वाटतं आज संपूर्ण भारत देशामध्ये, हिंदुस्थानामध्ये आजचा जो दिवस आहे तो विजय दिन म्हणून साजरा केला जातो. कारण आज 16 डिसेंबर 1971 साली भारतीय सैन्याने पाकिस्तानाला गुडघे टेकायला लावले, पाकिस्तानवरती विजय मिळवला आणि त्याच्यातून बांगलादेश देशाची निर्मिती झाली. आणि म्हणून हा भारताच्या इतिहासातील सैनिकांच्या, आर्मीच्या दृष्टिकोनातून एक भारताने मेसेज दिला की आमची मुत्सद्देगिरी देशाची छत्रपती शिवाजी महाराज जसे लढले त्याचप्रमाणे आपले सैनिक अल्पावधीमध्ये 13 दिवसामध्ये 93,000 पाकिस्तानात सैनिकांना गुडघे टेकायला लावण्याचा तो आजचा दिवस. आणि म्हणून हा दिवस आज आम्ही हे सगळे बघा, सगळे योद्धे आहेत. हे आमचे संतोष राळे आहेत, सुभेदार कमांडर मधुसूदन सुर्वे आहेत, कारागीर योद्धा दीपचंद आहेत, सुळे साहेब आहेत. 71 साली जे हे स्वतः त्या युद्धामध्ये 65 डाक्यापर्यंत पोहोचले होते. मी लहान होतो त्यावेळेला आणि मी फक्त आम्हाला ब्लॅकआउट आठवतोय. त्यावेळेला बॉम्ब पडतील म्हणून त्यावेळेला रेडिओ वाचायचे आणि भोंगे वाचायचे आणि त्याच्यातून बॉम्ब पडू नये, मुंबई ब्लॅकआउट राहावी, हे मुंबई दिसू नये, एवढंच त्या विद्याचं मला स्वतःला आज आठवतंय. पण आज आमच्या या 2 संस्थांनी, जे प्रबोधन कला मंच आहे आणि आमची ही जय हिंद जनजागृती संस्था आहे, यांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आणि यांचा सन्मान केला. त्याचबरोबर वीरपत्नी ज्यांचे जे सैन्यात होते आणि लहान असतानाच, मी त्यांचं लग्न 6 महिन्याचं झालं असेल, वर्षाचं झालं अशा ज्या वीरपत्नींना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं त्यांना बोलवलं आहे. त्यांची सुद्धा नावं आहेत माझ्याकडे: सुरेखाबाई शिंदे, विजयलाताई मोरे, सुमनताई सोनावणे, भागूबाई दरोडे, अनिता सिंह. आणि ह्यांना सुद्धा आम्ही आजच्या दिवशी त्यांचा सुद्धा, कारण 50 वर्ष सुद्धा त्या जगतायत आपल्या कुटुंबासमोर पत्नी नसताना,
आणि म्हणून त्यांची सुद्धा आज आठवण आम्ही केली आणि त्यांचा सुद्धा आम्ही सत्कारात केला. त्यांचा आज आम्ही येतोची त्यांचं स्वागत केलं आणि म्हणून असा आणि ह्याच्यामध्ये एक संकल्प सोडलेला आहे. हे काम करतायत सगळे की वृद्धाश्रम काढायचं. तोच ना? जो भी हो मतलब उसमें सैनिकों के लिए क्योंकि सिविलियंस के लिए तो काफी काम होते रहते हैं. कुठलं काही नाही काहीतरी येणाऱ्या काळामध्ये या सगळ्यांची इच्छा आहे की ह्या सैनिकांच्या साठी एक कुठल्या तरी चांगल्या योजना आणि ह्या मुंबई शहरामध्ये कुठली तरी सुविधा मग त्याच्यातून वृद्धाश्रम ज्यांचं कोणचं वीर पत्नींना कुठे राहायचं असेल किंवा त्यांच्यासाठी काही सुखसोयी करण्याच्या दृष्टिकोनातून आज हा संकल्प यांच्याबरोबर आमच्या दोन्ही संस्थांनी सोडलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात त्याचं स्वरूप आम्ही जाहीर करू आणि मला खात्री आहे की एक ह्या वीर लोकांसाठी शूरवीर लोकांसाठी आमच्या सैनिकांसाठी आमचे तुमचं नाव काय मंगेश नाईक हे कसाबच्या ज्याला मारलं गेलं पकडलं गेलं ते स्वतः इथे आमच्याजवळ आहेत. तर अशी लोक आहेत. आपण ज्यावेळेला एखादा इन्सिडेन्स होतो त्यावेळेला सरकार असेल समाज असेल वेगवेगळ्या संस्था असेल ते तेवढ्यापुरतं त्यांचं कौतुक केलं जातं त्यांना पारितोषिक दिली जातात त्यांचा सन्मान केला जातो पण नंतरच्या काळामध्ये त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये काही विचार होत आहेत. सरकार विचार करतो नाही अशाला पण आताचं युग एवढं फास्ट चाललेलं आहे तेवढं फास्ट अजून मला वाटतं त्यांना सुविधा मिळत नाहीये. पूर्वी शाळांची फी माफ झाली किंवा काय झालं सैन्यांना एसटीचा प्रवास माग आता एसटीत नाही तर एसटीत जाणार कुठून. त्यामुळे या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं आधुनिकीकरणामध्ये या सगळ्या सैनिकांच्या कुटुंबाचा विचार केला जाईल अशा प्रकारचं काहीतरी या माध्यमातून उभं करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही ह्या दिवशी संकल्प केला आहे आणि मला खात्री आहे की शासन आणि आम्ही सगळे ह्याच्यातून एक चांगला प्रकारचा एक भव्य प्रकल्प उभा करू अशी आज मी संकल्प करतोय.